दुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला सोनेरी शे घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ लाडून बे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस गोमू माहेरला जाते हो नागतोवा तो तिच्या घोवाला कोकण दाखतोवा मी नाही केलं ते अगदी कोणी काम करत नाही. गंज चढलाय नुसता. गौरे अगो चहा घेतलं? हो घेतला. अगो खाऊन पण घे काहीतरी. निशा आणि नच्छी अजून आले कसे नाही? गणपती गेले कधीच गावात ह्यांचा पत्ता नाही घरी. बाबा द्या मी करते. मी निघते. अरे चुकीचं वागतोय का मी? समजून घेत नाही मी तुला. बाबा तुम्ही असं का म्हणताय? ते खूप गप्प गप्प असतेस म्हणून म्हटलं मी. खुश आहेस ना तू? अगं तुझ्या भल्यासाठीच चाललंय सगळं. 2-4 दिवसाचा विचार करून चालत नाही. लग्न हे आयुष्यभराचं नातं असतं आणि ते जोडताना सगळ्या बाजूने विचार करावा लागतो. तुझ्या मनाचा विचार करतोय तसं तुझ्या भविष्याचा विचार मलाच करायचा आहे. माहितीये बाबा मला. आणि तुम्ही जे काही करताय ते माझ्यासाठी योग्यच असणार आहे याची खात्री आहे मला. आणि मी खरंच आनंदात आहे. गौरे अगो जावई बापू तुका विचारतात ना, हा खरं सांग ना काय ता. आजी मी खरंच सांगते. बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी एकदा चुकले पण अशी चूक माझ्या हातून पुन्हा होणार नाही. आणि माझ्यामुळे तुम्हाला कधीच मान खाली घालावी लागणार नाही. मला खात्री आहे. तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. मी येते. उशीर होतोय ना. चलती हो. हाँ हाँ. अगं गौरी कशी आहेस? मी ठीक आहे. अगं हे बघ ना संध्याकाळी हे चाललेत ना म्हणून अम्मानी बघ मला केवढं सामान दिलंय. आता ना काही दिवस कुणाकडेच काही मागता येणार नाही मला. अगं पण त्या निमित्ताने शेजारी पाजारी येणं जाणं तरी होत होतं ना माझं. पण आता तेही जमणार नाही ग. चल येते आम्ही घाईते. अरे गौरी, 1-2 दिन में तुम्हारी सगाई होने वाली है और आज तुम दफ्तर जा रही हो? जी जरूरी काम है. मैं चलती हूँ.
हम जा रहे हैं। ऑल द बेस्ट। सब कुछ भुला के अपनी नई जिंदगी की शुरुआत करना आप। हमारी शुभकामनाएं हमेशा आपके साथ हैं। माहितीये मला, तू राघवलायस ना? राग? कशाला राग? हे सगळं तू तुझं बाबासाठी केलं ना। हम जानते हैं कि आपके लिए आपके बाबा की खुशी आपसे भी ज्यादा जरूरी है। आपकी जगह पे हम होते तो हम भी यही करते। तू समजून घेतोयस मला, नाहीतर हे मी नाही तर कोण समजून घेणार? अपने माँ बाप को दुखी करके कोई खुश नहीं रह सकता गौरी जी। हमने आपको सच्चे दिल से चाहा है, आज भी चाहते हैं, पर हमारी चाहत से ज्यादा आपकी खुशी की परवाह है हमें। जब ये फैसला बताया आपने तो बहुत दुख हुआ हमें। ऐसा लगा जैसे हमसे हमारी जिंदगी छीन ली आपने। एक बार तो मन में आया कि बगावत कर लें, पर फिर लगा कि आप ये नहीं चाहेंगे। आपके बाबा को दुखी करने वाला आपका अपना तो नहीं हो सकता ना। आपसे नाराज नहीं हूं गौरी जी, हम तो खुद से खफा हैं। इतनी कोशिश करके भी आपके बाबा का दिल नहीं जीत पाया, उनका विश्वास नहीं जीत पाया कि वो बेफिक्र होकर आपका हाथ हमारे हाथ में दे पाए। तू खूप चांगला आहे शिव। मला आजवर इतकं कोणी समजून घेतलं नव्हतं, तर तू समजून घेतो। त्याला प्रेम म्हणतात गौरी जी। प्रेम नसतं तर सगळं किती सोपं झालं असतं। तुझ्याशिवाय जगणं मला खरंच खूप, मी नाही विसरू शकणार तुला, कधीच नाही। आज तू मला समजून घेतलंस म्हणून, नाहीतर मी माझ्या बाबांच्या शब्दाचा मान नसते राखू शकले, मी माझं कर्तव्य नसते पार पाडू शकले। शिव, तू आहेस म्हणून मी हे सगळं करू शकते। बाबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांनी जे काही ठरवलंय माझ्यासाठी ते योग्य वाटतंय। आणि तुझ्या त्याच्यावर विश्वास आहे, माझाही आहे। तुझ्या विश्वासावर विश्वास। शिव, बाबांबद्दल तुझ्या मनात राग नाहीये ना? आपके घर वालों ने, आई ने, अज्जी ने, खासकर बाबा ने हमें बहुत कुछ दिया। उनके लिए हमारे मन में जो प्यार हो, इज्जत हो, कभी कम नहीं होने वाला। परदेश से आए हुए एक पराये को इतना प्यार और अपनापन दिया कि हम सब कुछ भूल गए। अनजाने में उनका दिल दुखा बैठे हैं। इस बात का अफसोस हमें जिंदगी भर रहे। मन में तो आया कि एक बार जाके माफी मांग ले उनसे, फिर लगा कि समय सही नहीं है। अगर हो सके तो हमारी तरफ से आप माफी मांग लेना बाबा। तू काय इतका चांगला आहे? हे सगळं खूप अवघड जाणार आहे माझ्यासाठी। बाबा, अंकल जी मी चुकलो, मला दुखावलं, मला माफ करा। मी येतो। सॉरी, मी जातो।
साहब साहब नमस्कार। साहब साहब हाँ वो साहब यहाँ ऐसे खड़े हैं। आपकी तबीयत तो ठीक है ना साहब? ठीक है। रुके रुके साहब, मैं कुर्सी लेके आता हूँ। लीजिए साहब, बैठिए 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 बैठिए। बैठिए साहब, मैं पाणी लेके आता हूँ। मी नाही विसरू शकणार तुला, कधीच नाही. बाबा ने हमें बहुत कुछ दिया, उनके लिए हमारे मन में जो प्यार और इज्जत है वो कभी कम नहीं होने वाला। लीजिए साहब, पानी पीजिए। काय होतंय साहब? मी घरी सोडू का तुम्हाला? साहब मी घरी सोडू का तुम्हाला? नाही नाही, मला बरीच कामं आहेत, कार्यालयात जायचंय, त्यानंतर केटरशी बोलायचंय, काही तब्येत बरी आहे, बरीच कामं पडलीत मला, साहब वेळ वाया घालून चालणार नाही, गेलं पाहिजे मला. बेचारे सावंत साहब बहुत टेंशन में लग रहे हैं। पाच नारळ, सुपाऱ्या, विड्याची पानं, तांदूळ, मिठाई, चौरंग आणि फुलं, हार, नारळ, फुलं, हार, नारळ, आरतीचं ताट, विड्याची पानं, चौरंग आणि एखादं जाजम. अगो सरे, हा अगो किती वेळा ती यादी वाचतस? 5 वेळा वाचून झाली, माझा डोका दुखूक लागला. अगं पण मग ऐनवेळी गडबड व्हायला नको ना, म्हणून आता हे आले की यांच्याकडनं पण कन्फर्म करणार आहे. आणि भटजींचा नंबर आलात तुम्ही? अहो आलाच, तर ही यादी एकदा नजरेखालून घाला ना, म्हणजे मग आपण ना गुरुजींना फोन करू शकतो. बघतो. हा हो, त्यांना आधी चहाचा तरी विचार. हो हो जावे बापू, चहा आणू तुमका? चालेल. काय झालं बोलणं केटरर्सशी? डेकोरेटर पण भेटला, 4 वाजेपर्यंत हॉल तयार होईल असं म्हणाला. अरे वा, घ्या चहा घ्या. काय झालं जावई बापू? काळजीतात? ते जेवण वेल्यांबरोबर काय सांगितलं नाही काय? आपण जे सांगणार ते तो करणार ना. मग तुमच्या मनासारखं करायला तयार आहे ना तो? काय झालंय? अहो बरं वाटत नाही आहे का तुम्हाला? गौरी कुठे? ती अजून आली नाहीये. अगो अक्षत ती का बाहेर घेऊन जाणार होतो ना, फोन आलेला तिचा. पण मग कधी येणार काही म्हणाली आहे का? अहो ती काय सांगतला? हा, तिचा काय चालता त्याच्या पुढे? तो फरमान सोडणार आणि मुकाट्यानं ऐकणार. चालला आता चालला. गाई असं नव्हे, आता प्रत्येक कुटुंबात वेगळ्या पद्धती असतात, वेगळी शिस्त असते. आता शिस्तीचा मुलगा आहे ना अक्षत, म्हणजे त्यांच्या घरी असेल अशी शिस्त, आणि त्याच्या कामाच्या म्हणजे जे काय काम आहे त्यामुळे त्याला महत्व असेल घरामध्ये, त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी होत असतील. आणि असतं कधी कधी घरात एकाच चालतं, म्हणून काही कोणी वाईट होत नाही ना. अगो मी काय वाईट म्हटला? पण गोष्टी पाळणं आणि ते एखाद्यावर लादणं ह्याच्यात फरक हा की नाही? काय सोसायटी आहे का तुमची? एकदम सोसो आहे. ओव्हर क्युरियस पीपल. अय्या गौरी, कशी आहेस ग?
अय्या एवढी मोठी गाडी. हा आणि कोण येथे? नमस्कार, मी मंग्याची आई. इथे वरच राहते. हा तुम्ही गौरीकडून ऐकलंच असेल माझ्याबद्दल नाही का? आम्ही बरीच वर्ष ओळखतो सावंतांना. आमची गौरी एकदम सालस मुलगी आहे. हा एवढी मोठी गाडी आहे पण ही स्वतःची आहे. हो, मी दुसऱ्यांच्या गाड्या वापरत नाही. माझा चॉईस ठरलेला असतो. छान आहे हो छान. पण एसी गाडी आहे ना, गाडीमधून फिरायला किती मजा येत असेल ना. ए गौरी, आमच्या मंग्याला पण एकदा नेशील ना ग चक्कर मारायला. चल चल, मला निघायचंय पटकन. डोंट वेस्ट युअर टाइम. काकू मी घाईत आहे, नंतर बोलते. हा हो हो, पण नक्की नाही आमच्या मंग्याला. हो. कोण मूर्खासारखे बेल वाजवत आहे? अहो काय रे? अरे ही लो स्टँडर्डची लोक राहतात या सोसायटीत. तुम्ही कसे राहता या लोकांबरोबर? अहो या ना, बसा ना. काय रे? पाणी पिते का? रिडिक्युलस. पाणी. नो थँक्स. अहो बाबा, साधे मॅनर्स नाही त्या लोकांना. आम्ही गाडीतनं उतरलो तर एलियन असल्यासारखे बघत होते आमच्याकडे. आणि एक बाई तर काय म्हणे, राईड पाहिजे. एसी आहे तुमच्या गाडीत? काय आहे? मंग्याची आई. हा ती मंग्याची आई सुलक्षणा. आय एम नॉट इंटरेस्टेड इन द नेम. जी कोण होती ती अतिशय मॅनरलेस बाई होती. अहो बाबा, आता गाडीतनं उतरून साधं तुमच्या घरी यायला सोय नाहीये. अप्रोचचा रस्ताही काय फार बरा नाही. तुम्ही घर का नाही बदलत? इकडे सारखं सारखं येणं मला जमणार नाही. इट्स इम्पॉसिबल. आता लग्न ठरले म्हणून गौरीला नेणं आणि आणणं माझं कर्तव्य आहे. पण लग्नानंतर नाही जमणार. लग्नानंतर तू तुझं मॅनेज कर. हा, आता बाबांनी घर बदललं, जरा बऱ्या लोकॅलिटीत घर घेतलं तर. अहो घर बदलणं सोपं काम नाही. या मुंबईत तर त्या उघडचा. नाही नाही, तिचं असं म्हणणं आहे की बघूया ना, घाई काय आहे म्हणजे इतक्यात असं काही करता येणार नाही. तुम्ही चहा घेणार का? नाही, नको. अहो घाईत काहीच ठरवावं लागणार नाही. मी सोय करेन. म्हणजे अहो माझे 2-3 फ्लॅट्स आहेत इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेले. त्यातला एक 2 BHK देईन तुम्हाला. फुल्ली फर्निश्ड आहे आणि याच्यापेक्षा खूप चांगल्या लोकॅलिटीत आहे. तुम्ही लगेच तिकडे शिफ्ट व्हा. त्या इकडच्या मिडल क्लास लोकांना मला फेस नाही करायचं दररोज. मग कॉफी करू का? नाही, नको. मी निघतो. शिफ्ट कधी होत आहे ते सांगा, मी चावी पाठवून देईन. अरे हो, महत्वाचं सांगायचं राहिलंच. तुमच्या नातेवाईकांना इन्फॉर्म करा की एंगेजमेंटचा व्हेन्यू चेंज झालाय. मी सी डायमंड हॉटेल बुक केलं. तुम्ही जे कार्यालय बुक केलं होतं ते अतिशय लोअर मिडल क्लास होतं. तिकडे मला काय जमलं नसतं. जमायचं नाही म्हणजे काय? सॉरी. तिथे येऊन बसायचं, विधिवत साखरपुडा उरकायचा, एवढंच. कार्यालय एसी आहे. दोन्ही लोकांनी ठरवून मेनू फायनल करून ऑर्डर दिलेली आहे. मुलगी तुम्ही पसंत केली आहे. केवळ दिखावा नाही म्हणून तुम्हाला कार्यालय पसंत नाहीये. नाही असू द्या, तर त्यांना नसेल आवडलं. बोल नको का मध्ये. परस्पर निर्णय घेऊन मोकळा झाला. अरे घरच्या मोठ्या माणसाने विचारायची काही पद्धत आहे का नाही तुमच्याकडे? माझ्या मुलीला पसंत केलीस, दिवसेंदिवस तिच्या एक एक गोष्टी बदलायला लागल्या. तिचं दिसणं, तिचं वागणं, तिचे कपडे. तू म्हणशील तसं निमूटपणे ती वागायला लागली. तुला जर पसंत असेल तर ती स्वतःच्या मताचा विचार करत नाही. अरे प्रमोशनचा आनंद चेहऱ्यावर दाखवू शकत नाहीये ती. तुला हवं म्हणून नोकरी सोडते ती. तिचं सोड, आपलं घर बदलायला सांगतोय. याच घरात बघण्याचा कार्यक्रम केला होतास ना? काय रे, याच घरात केला होतास ना? मग त्याच वेळेला काल सांगितलं की मध्यमवर्गीय लोकांचं घर मला मान्य नाही म्हणून, आवडत नाही म्हणून, पसंत नाही म्हणून. तेव्हा जर सांगितलं असतं आतापर्यंत निर्णय झाला असता या गोष्टीचा. मी त्या दिवशी सांगितलं होतं की आम्ही साधी मध्यमवर्गीय माणसं आहोत. आमचे विचार, आमची वागणूक, आमचे संस्कार मध्यमवर्गीय आहेत. त्या आमच्या मध्यमवर्गीय मेंटॅलिटी सकट नातं जमवायचं तर जमवा, आणि नसेल जमत तर. अहो थांबा, आपण शांतपणे बोलूया ना ह्याच्यावर. नाही, बोलायला आता वेळ उरलेला नाहीये. काय? हा साखरपुडा होणे नाही.